कोणीच शाळेत गेलं नाही, कोणीच कॉलेजमध्ये गेलं नाही. कोण याला जबाबदार? कोण याला जबाबदार? सरकार. कोण याला जबाबदार? सरकार. आपल्या बापाला असं वाटलं नव्हतं का शाळेत जावं म्हणून? आपल्या आईला असं वाटलं नव्हतं का शाळेत जावं म्हणून? आपल्या आज्याला नव्हतं वाटलं का शाळेत जावं म्हणून? परंतु मुद्दाम होऊन आपल्यासाठी शाळेची दारं बंद करण्यात आलेली होती. आणि संविधानामुळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आपल्याला शिक्षणाची दारं उघडली गेली. या ठिकाणी बसलेल्या मुलींना सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांमुळे, बिरसा मुंडामुळे, कंट्या मावामुळे आपल्याला आज जगण्याचा अधिकार मिळालेला आहे, जगण्याचा अधिकार. परंतु जगायचं म्हणजे किड्या मुंग्यासारखं जगायचं का? आपल्याला माणसाप्रमाणे जगायचं आहे, आपल्याला प्रतिष्ठेने जगायचं आहे. आपण कुठल्या ऑफिसमध्ये गेलो तर आपल्या बापाचा मळका सदरा बघून, त्याचा घामाने भिजलेला चेहरा बघून तो अधिकारी त्याच्यापेक्षा, आपल्या वडिलांपेक्षा वयानं छोटा जरी असला तरी अरे तुरेनं बोलतो, अरे तुरेनं बोलतो. कारण तो म्हणतो हा गरीब आहे, हा अशिक्षित आहे, हा आदिवासी आहे. आपलं असं म्हणणं आहे की या कार्यालयामध्ये, सर्व सरकारी कार्यालयामुळं मध्ये गरीब माणसाला सन्मानानं म्हटलं पाहिजे, या साहेब बसा, खुर्ची दिली पाहिजे त्याला. प्रत्येक गरीब माणसाला कोणत्याही सरकारी कार्यालयात गेल्यानंतर त्याला साहेब बसा, काय म्हणणं आहे तुमचं? पाणी दिलं पाहिजे प्यायला आणि सन्मानानं म्हणलं पाहिजे मी तुमच्यासाठी काय करू, हे म्हणलं पाहिजे. यासाठीचा आपला लढा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हेच अपेक्षित होतं. परंतु आता नवीन आले हिटलर, नवीन इंग्रज आले, गोरे गेले आणि तुमच्या माझ्यासारखे काळे सावळे आले. म्हणून आपलं ये सबसे गाणे, गोरे हाकिम गयो रे भैया, आ गए हाकिम काले, बदल गई है चाबी लेकिन बदले नहीं है ताले. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती की सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सर्व प्रकारची समानता आपल्याला देण्याची. परंतु या लोकशाहीची चाबी त्यांनी आपल्या हातात दिली, ते म्हणजे मतदानाचा अधिकार. अदानीला देखील एकाच मताचा अधिकार आहे, अंबानीला देखील एकाच मताचा अधिकार आहे आणि आपल्याला देखील एकाच मताचा अधिकार आहे. आपल्याला आणि त्याच्या संपत्तीची आपली तुलना होऊ शकत नाही. तो झोपला तरी त्याच्या अकाउंट मध्ये पैसे जमावतो. त्याच्या मुलाचं लग्न, त्या अंबानीच्या मुलाचं लग्न, त्या लग्नामध्ये करोडो रुपये खर्च केले, अब्जावधी रुपये खर्च केले त्यांनी. परंतु आपल्याकडे, आपल्याला नोकरी नाही, आपल्याला 2 वेळेचं अन्न नाही, अशी सगळी परिस्थिती आहे. आणि त्यामुळं आपल्याला संघर्ष करायचा आहे. आपल्याला संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे आपण या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे आणि हा आपला शिस्तीत मोर्चा आहे. पोलिसांनी देखील याचं कौतुक केलं. यावेळेस लालबावटा ज्यावेळेस मोर्चा काढतो, 2-2च्या रांगेने आपण रस्त्याच्या एका बाजूने आलो, 2च्या रांगेनं आपण रस्त्याच्या एका कडेनं आलो. कारण जे रस्त्यानं जाणारे लोक आहेत ते काय आपले शत्रू नाहीत, ते आपलेच आहेत. आपण शाळेमध्ये प्रतिज्ञा म्हटलेली आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे आणि माझ्या देशावर माझं प्रेम आहे. माझ्या देशातल्या विविधतेने नटलेल्या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची प्रतिज्ञा मी करीत आहे. मी गुरुजनांचा सन्मान राखेन, मी वडीलधाऱ्यांचा सन्मान राखेन, ही आपली प्रतिज्ञा आहे. आणि म्हणून संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे आपण पोलिसांना अर्ज केला, पोलिसांनी आपल्याला परवानगी दिली आणि आपण क्रांती चौकातून शिस्तीमध्ये आपल्या मागण्यांच्या घोषणा देत रस्त्याच्या एका बाजूला कोणालाही अडथळा न होता आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आपली संख्या जास्त असल्यामुळे पोलिसांनी आपल्याला सोय करून दिलेली आहे
की एका बाजूला त्यांनी वाहतूक वळवलेली आहे, परंतु आपल्याला लवकरात लवकर निवेदन देऊन आपल्याला पुन्हा आपल्या अभ्यासाकडे वळायला पाहिजे. या ठिकाणी आपण एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण मोर्चा काढलेला आहे. आपला ज्यावेळेस मेळावा झाला गांधी भवन मध्ये, तुम्हाला आठवत असेल आपण काय म्हणलं होतं, काय ठरवलं होतं आपण? हा आपला पहिला मोर्चा नाही आणि शेवटचा मोर्चा नाही. बरोबर बरोबर आहे. हा पहिलाही मोर्चा नाही आणि हा शेवटचा मोर्चा नाही. जोपर्यंत आपल्याला नियुक्ती पत्र मिळत नाही तोपर्यंत मोर्चा सुरू राहील. तोपर्यंत मोर्चा काढतच राहू. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आठवण आपण काढली होती. काय म्हणलं होतं आपण? मी पुन्हा येईन. काय म्हणलं आपण? काय म्हणलं होतं? 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 पुन्हा येईन. 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 जोपर्यंत नियुक्ती पत्र भेटत नाही मोर्चा येतच राहील, येतच राहील, येतच राहील. परंतु माझा तुम्हाला प्रश्न आहे, आपल्याला हौस आहे का? आपल्याकडे वेळ आहे का? अजिबात वेळ नाही आपल्याकडे. आणि आपल्याला हौस पण नाहीये. यांनी आपल्याला मजबूर केलेलं आहे आणि त्या मजबुरीमुळे आपण उन्हात पावसात थंडीत वाऱ्यात तिथं बसलेलो आहोत. आणि पावसाने पण आपला निर्धार बघून घेतलाय. या निसर्गाला देखील तुम्हाला सलाम केलेला आहे, कारण आदिवासीची पोरं ही निसर्गाची पोरं आहेत. अरे ज्या ठिकाणी पाऊस थांबतच नाही त्या जंगलामधून आम्ही आलेलो आहोत. 8-8, 10-10, 12-12 तास पाऊस थांबत नाही अशा जंगलातून तुम्ही सगळे आलेला आहात. या 2-5 मिनिटाच्या पावसानं आपल्याला काय होणार? ज्याला असं वाटतं की थोडासा पाऊस आला आणि अंगावर पडला की लगेच शिंकायला लागतील, लगेच सर्दी पडसं होईल, लगेच ताप येईल, त्याला भीती असते पावसाची. आणि त्यामुळे मला तुमचं सगळ्यांचं कौतुक करावं असं वाटतं. एकही विद्यार्थी इथून हल्ला नाही पाऊस आल्यावर. हा रिपोर्ट जाणार आहे. पोलीस बांधव आपलं सगळं नोंद करून घेऊ लागलेले. हा रिपोर्ट जाणार आहे मुख्यमंत्र्याकडं की हे मुलं चिडलेली आहेत, रागावलेली आहेत, परंतु ही संविधानाच्या मार्गाने शिस्तीत बसलेली आहेत, असा रिपोर्ट जाणार आहे. आणि हा रिपोर्ट त्यांची खुर्ची हलवणार आहे, एवढं लक्षात घ्या. हा रिपोर्ट खुर्ची हलवणार आहे. आपल्या ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे राज्याचे अध्यक्ष वैभव चोपकर खास इथं आलेत भंडाऱ्याहून. आपल्या ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष प्रसाद गोरे परभणीहून आलेत आपलं नेतृत्व करायला. आणि अशा प्रकारचे मोर्चे आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये एआयएसएफ काढणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये. तुमचं एक स्वप्न होतं त्या दिवशी लॉंग मार्च काढायचा, बरोबर आहे? ही लॉंग मार्चची सुरुवात आहे. ही लॉंग मार्चची सुरुवात आहे. अगोदर ट्रेलर येतो का नाही पिक्चरचा? आज अगोदर ट्रेलर येतो, ती रील असते. आजकाल रील वर येऊ लागली, 50-60 सेकंदाची रील असते. ही रील आहे, अजून पिक्चर बाकी. हा पिक्चर बाकी आहे. तरुणांमध्ये जोश असतो, आपल्या अंगात गरम रक्त वाहत आहे, आपल्या अंगात जोश आहे, परंतु जोश के साथ होश भी जरूरी है. जोश के साथ होश भी जरूरी है. आपल्याला आपली लढाई संविधानाच्या मार्गाने जिंकायची आहे. आणि या सरकारला संविधानाचा खूप राग येतो. का राग येतो माहितीये? कारण या संविधानाच्या जोरावर आपले कपडे फाटके असले, आपले कपडे मळके असले, आपण गरीब असलो तरी त्यांच्या नजरेला नजर भिडून छाती ताणून आपण त्यांच्या समोर उभा राहून म्हणू शकतो की 8 वर्ष भरती का झाली नाही, जबाब दो मुख्यमंत्री. हे जर संविधान नसतं
हे जर संविधान नसतं तर त्यांनी इंग्रजांसारखे घोडे घातले असते आपल्या अंगावर. म्हणजे तुम्ही बघितलं ना, इंग्रज पोलिसांच्या हातामध्ये दंडे असायचे आणि ते घोड्यावर बसून लाठीचार्ज करायचे. लाला लजपत राय यांच्या अंगावर अशाच प्रकारचा लाठीचार्ज केला, ज्यामध्ये लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला. भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंना फासावर दिलं गेलं. आणि जेव्हापासून आपल्या देशात देश स्वतंत्र झाला, जेव्हापासून आपल्या देशामध्ये संविधान आलं, तेव्हापासून सरकार हे लोकांसाठी असतं हे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहून ठेवलं. आणि भारतीय संविधानाचा संविधान की रक्षा कौन करेगा? संविधान की रक्षा कौन करेगा? देश की रक्षा कौन करेगा? देश की रक्षा कौन करेगा? अरे खासगीकरण नहीं चलेगा, प्रायव्हेटायझेशन नहीं चलेगा. जंगल जमीन आमच्या हक्काची, जल जंगल जमीन आमच्या हक्काची. संविधान की रक्षा कौन करेगा? मित्रांनो, बिरसा मुंडांच्या बलिदानातून, संत्या मामाच्या बलिदानातून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक परिश्रमातून, शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या त्यागातून, बलिदानातून त्यांनी आपल्यासाठी जीव दिलेला आहे. त्याच्यामुळे शहीद अशफाकुल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल हे शहीद झालेत आपल्यासाठी. ते कशासाठी शहीद झाले माहितीये? ते म्हणाले होते की स्वतंत्र भारतामध्ये प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. अहो, डोंबाऱ्याची पोरं आपली रस्त्यावरती त्या तारेवरती कसरत करतात, बरोबर आहे? तारेवरची कसरत करतात, आई बाप ते वाजवतात, ढोल वाजवतात खाली, आणि ते लेकरू त्या तारेवरती कसरत करतं. त्या जर लेकराला जर जिम्नॅस्टिकचं शिक्षण मिळालं असतं तर ते पोरग, ती पोरगी, ते लेकरू ऑलिम्पिक मध्ये जाऊन त्याने गोल्ड मेडल नसतं आणलं का? आदिवासी, आपल्या आदिवासींची आपली लोकगीतं आहेत, आपली लोकगीतं आहेत. आणि ती लोकगीतं गात असताना इतक्या सुरेल आवाजामध्ये आपली सगळी लोक गाणी गातात. जर आपल्या मुलांना, मुलींना जर शास्त्रीय संगीताचं शिक्षण मिळालं असतं तर आपल्यापैकी कोणी लता मंगेशकर झाली नसती का? आपल्यामधून कोणी किशोर कुमार आणि मोहम्मद रफी झाला नसता का जर शास्त्रीय संगीताचं शिक्षण मिळालं असतं तर? आपल्यामध्ये बळ, अंगात बळ आहे, मनगटात जोर आहे. तुम्ही तो लगान पिक्चर बघितला का नाही? त्या लगान पिक्चर मध्ये क्रिकेट येत नसतं तरी ते क्रिकेट शिकून घेतात. आणि तो लगान पिक्चरचा हिरो, काय नाव त्याचं? भुवन, आमिर खान, भुवन त्याच्यातला. आणि तो सगळ्यांना शिकवतो, सगळ्यामध्ये काय काय खूबी आहे ते बघतो, कोणाला स्पिन करता येतं ते बघतो, कोणाला जोरात शॉट मारता येतो ते बघतो, आणि त्याच्याप्रमाणे त्यांना काम देतो. जर तुमच्यापैकी, आपल्यापैकी अनेकांना जर क्रिकेटचं चांगलं शिक्षण मिळालं असतं, मोफत शिक्षण मिळालं असतं तर आपल्यापैकी कोणीतरी सचिन तेंडुलकर नसता झाला का? आपल्यापैकी अनेकांना विज्ञानाची आवड आहे. जर आपल्याला मोफत विज्ञानाचं शिक्षण मिळालं असतं तर आपल्यापैकी अनेक जण अब्दुल कलाम नसते झाले का? कल्पना चावला नसते झाले का? सुनीता विल्यम्स नसते झाले का? मग याला जबाबदार कोण? याला जबाबदार कोण? याला जबाबदार कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला इशारा दिलेला होता की संविधान कितीही चांगलं असलं परंतु आपण जर सरकार जर चुकीचं निवडलं, जर आपण सरकार जर चुकीचं निवडलं तर संविधान काही कामाचं राहणार नाही. परंतु संविधानामध्ये काही कमतरता असली आणि सरकार जर चांगलं निवडलं तर त्याच्यामधली कमतरता ते चांगले लोक भरून काढतील.
संविधानामध्ये लिहिलेलं आहे नोकऱ्या दिल्या पाहिजे, संविधानामध्ये लिहिलेलं आहे शिक्षण दिलं पाहिजे, संविधानामध्ये दिलेलं आहे आरोग्य दिलं पाहिजे, संविधानामध्ये दिलेलं आहे घरं दिले पाहिजे, संविधानामध्ये दिलेलं आहे सुरक्षा दिली पाहिजे. मिळतंय का? मिळतंय का? मग याला जबाबदार कोण? त्यामुळं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये तुम्ही शिक्षक झालात तर मुलांना शिकवा संविधान, तुम्ही जर पोलीस झालात तर गरिबाला न्याय देऊ शकता तुम्ही. खाकी वर्दीमध्ये खूप ताकद आहे. पहिला न्याय जर कोणी देऊ शकत असेल तर ते पोलीस. गरिबाला न्याय मिळवण्याचं काम त्यांनी ठरवलं तर गरिबाला न्याय पोलीस स्टेशन मध्येच मिळू शकतो. पोलिसाला सगळं कळतं, चांगला कोण वाईट कोण. आणि पोलिसांचं वाक्य कोणतं, स्लोगन काय? सगरक्षण आहे फलनिग्रह. म्हणजे चांगल्या माणसाचं रक्षण करणं आणि वाईट माणसाचा नाश करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे. आणि आपल्याच घरातून गेलेले काय अदानी अंबानीचे पोरं तर काय भरती नाही झाले. आता मला म्हणाले आपले साहेब की म्हणे ते पोलिसांमध्ये खासगी भरती होऊ शकत नाही. म्हणलं आम्ही GR वाचला आम्ही. 3000 कंत्राटी पोलिसांची भरती ही मुंबई पोलिसांमध्ये करणार असा GRच काढला होता या सरकारने. आपल्या AISFनं विरोध केला म्हणून ते उघडं पडलं. आपल्या AISFनं विरोध केला त्याच्यामुळे ती कंत्राटी भरती झाली नाही. कंत्राटी भरती तुम्हाला मान्य आहे का? कंत्राटी भरती मान्य आहे का? यासाठी तुम्ही परिश्रम घेताय का? तुम्हाला पाहिजे परमनंट नोकरी. आणि ती नुसती परमनंट नोकरी नको तर आपल्याला पेन्शन पण पाहिजे. याने आता पेन्शन बंद केली. जे आता नव्यानं सरकारी नोकरीमध्ये लागतील त्यांना पेन्शनच भेटणार नाही. हे देखील या ठिकाणी जे आमचे कर्मचारी उभे असतील किंवा आतमध्ये जे बसलेले असतील 2005 नंतर जे भरती झाले त्यांना पेन्शनच नाहीये. म्हातारपणी करायचं काय? आयुष्यभर तुम्ही सेवा घेणार आणि जर पेन्शन जर दिली नाही तर ते पैसे खाणार. बरोबर का नाही? ही व्यवस्था भ्रष्टाचार करायला भाग पाडते. आणि ते कोणाला लुटणार? एक गरीब दुसऱ्याला गरीबाला लुटणार. ते काय मोठ्याला लुटणार नाही, ते काय गरीबालाच लुटणार. त्यामुळे पेन्शन ही मिळालीच पाहिजे. एवढा मोठा पगार भेटला पाहिजे की त्याला असं वाटलंच नाही पाहिजे की मी अजून वरचं काही काढलं पाहिजे. बरोबर का? काय अशी मागणी करू नये. आपण भ्रष्टाचाराबद्दल रागारागात बोलतो. भ्रष्टाचार करणं वाईटच आहे. परंतु जर शिक्षण मोफत असतं पोरांना, सगळ्या मुलांना मोफत शिक्षण असतं तर त्यानं पैसे खाल्ले असते का? सगळ्या मुलांना शिक्षण घेतल्यानंतर काम मिळालं असतं तर त्यानं पैसे खाल्ले का? भ्रष्टाचाराचा मी विरोधक आहे. मी कट्टर विरोधक आहे भ्रष्टाचाराचा. परंतु ही व्यवस्था अशी सायकल तयार करते की त्या सायकलीमध्ये सर्वसामान्यच भरडला जातो. एक गरीब दुसऱ्या गरीबाला लुटतो. आणि त्यामुळे ही सिस्टीम समजावून घेतली पाहिजे. उद्या चालून आपल्याला नोकऱ्या तर निश्चित मिळणारच आहेत. कारण तुम्ही लढायला निघालेला आहात आणि जो लढतो तोच जिंकतो. जे लढतच नाही त्यांचं जिंकायचं काही प्रश्नच नाही. आता आमच्या औरंगाबाद शहरामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये घरं पाडू लागले. ते काही लढूच नाही लागले, घरं पाडून टाकतात. ओके, आपले आदिवासी लढू लागले. बरोबर का नाही? म्हणून जंगल वाचलेली आहेत. आपण लढू लागलो म्हणून आपल्या नोकऱ्या बाकी आहेत. अनंता कराळेचं एक वाक्य मला फार आवडलं. तुमचं नेतृत्व अत्यंत योग्य नेतृत्व आहे. 150 दिवसाची घोषणा केली मुख्यमंत्र्यांनी. त्यानं बरोबर हेरलं. अनंतानी हे बरोबर हेरलं की आता तर लगेच निवडणुका येणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येणार आहेत आता. बरोबर का नाही? आणि लगे आचारसंहिता लावून टाकतील. आणि आचारसंहिता लागल्या की मग कुठलीच भरती होऊ शकत नाही. वा रे वा लबाड. म्हणजे तुमच्या जागी जर दुसरे कोणी भोळे असते
तर म्हणले असते अरे दिलं ना मुख्यमंत्र्यांना आश्वासन, आता कशाला काढायचं मोर्चा. पण तुम्ही भोळे नाही आहात, तुम्ही फार चिकित्सक आहात, हुशार आहात. एकलव्याचा अंगठा घेतला, आम्ही आमचा मोर्चा नाही देणार तुम्हाला, मोर्चा काढणार, मोर्चा काढणार. आणि या मागणीसाठी आजचा मोर्चा आहे की आचारसंहिता लागायच्या अगोदर भरती जाहीर झाली पाहिजे. आचारसंहिता लागायच्या अगोदर भरती जाहीर झालीच पाहिजे. आचारसंहिता लागायच्या अगोदर भरती जाहीर झालीच पाहिजे. आचारसंहिता लागायच्या अगोदर भरती जाहीर झालीच पाहिजे. हात वर करायचा, ही मूठ आवडली पाहिजे. या ठिकाणी पत्रकार बांधव आलेले आहेत, त्याला आपला निर्धार कळायला पाहिजे. सगळ्यांचे हात जोरदार अगदी आकाशाला ठोसा मारायचा आहे. आचारसंहिता लागायच्या अगोदर भरती जाहीर झालीच पाहिजे. आचारसंहिता लागायच्या अगोदर भरती जाहीर झालीच पाहिजे. जोरात, हात जोरात पाहिजे, जोशात. आचारसंहिता लागायच्या अगोदर भरती जाहीर झालीच पाहिजे. आचारसंहिता लागायच्या अगोदर भरती जाहीर झालीच पाहिजे. एएसएफ जिंदाबाद, एएसएफ जिंदाबाद. आचारसंहिता लागायच्या अगोदर भरती जाहीर झालीच पाहिजे. अरे आदिवासी एकजुटीचा, अरे बोल रे बिरसा, बोल रे बिरसा, अरे बोल रे बिरसा, बोल रे बिरसा, बोल रे बिरसा, अरे बोल रे बिरसा, अरे बोल रे बिरसा. एएसएफ जिंदाबाद, लढेंगे लढेंगे, तुम्ही म्हणणार जितेंगे जितेंगे, शिकावं लागेल का नाही? अरे लढेंगे लढेंगे, लढेंगे लढेंगे, अरे लढेंगे लढेंगे, अरे कल भी हम जीते थे, अरे कल भी हम जीते थे, आज भी हम जीतेंगे, कल भी वो हारे थे, अरे हम लड़े थे गोरों से, आप लढेंगे चोरों से. शिकायला पाहिजे. मी म्हणेन हम लढे थे गोरों से, आप लढेंगे चोरों से. अरे हम लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, हम लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, बिरसा लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, बिरसा लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से. हात वर येतच नाही, हात असे जोरात आले पाहिजे. अरे बिरसा लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, अशोक लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, बिस्मिल लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, अरे भगत लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, अरे नहीं डरे थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, नहीं डरेंगे चोरों से, अरे नहीं डरे थे गोरों से, नहीं डरेंगे चोरों से, अरे नहीं डरे थे गोरों से, नहीं डरेंगे चोरों से, बिरसा लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, बिरसा लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, बिरसा लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, बिरसा लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, भगत लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, अशफाक लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, बिस्मिल लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, नहीं डरे थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, नहीं डरे थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, लड़ेंगे लड़ेंगे जीतेंगे जीतेंगे, लड़ेंगे लड़ेंगे जीतेंगे जीतेंगे, लड़ेंगे लड़ेंगे जीतेंगे जीतेंगे. मोर्चा पुन्हा येईल, पुन्हा येईल, मोर्चा पुन्हा येईल, 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 पुन्हा येईल. मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा, त्यांना राग ह्याचाच येतो. ते आपले कुटुंबीय येते तर आम्हाला म्हणतात खुर्च्या खाली करा. त्यांना त्याच्यामुळं, आणि हे कशामुळे आपल्याला अधिकार मिळतो तर संविधानामुळे. म्हणून संविधानाचा राग येतो त्यांना, म्हणून ते संविधान
त्यांनी जाळलं होतं आणि हे संविधानाचे विरोधक आहेत, संविधान बदलायला निघालेले आहेत. आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा. धन्यवाद. ते येईपर्यंतच माझं काम होतं.